प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण काय काय पाहिलेलं, टाइप्स ऑफ एलिमेंट, त्यानंतर टाइप्स ऑफ मॅटर, त्यानंतर डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल, एलिमेंट अँड कंपाऊंड, आणि आपल्याला हे माहिती आहे की द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर काय आहे. ठीक आहे, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आणखी एक म्हणजे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपल्याला हेही माहीत आहे की ॲटम्स जे एलिमेंट्समध्ये प्रेझेंट असतील ते कसे असतील, सेम टाईपचे. द ॲटम्स आर प्रेझेंट इन एलिमेंट आर ऑफ द सेम टाईप. ठीक आहे ना, एकाच टाईपचे ॲटम एका एलिमेंटमध्ये प्रेझेंट असतील. जेवढे काही ॲटम्स असतील ते सर्व कसे असतील, सेम टाईपचे असतील. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण 9th किंवा मग प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो आहोत. आता या स्टँडर्डमध्ये आपल्याला शिकायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंटचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलं किंवा कशासाठी केलं गेलं. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे की सध्या 118 एलिमेंट डिस्कवर झालेले, बरोबर. किती आहे, 118 एलिमेंट्स. सध्या 118 एलिमेंट्स असे आहेत की जे डिस्कवर झालेले आहेत. आता 118 एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला काय करायचे आहेत, शिकायचे आहेत. आणि जसे जसे म्हणजे जर आपण पाहिलं तर 1800 किंवा 19व्या शतकात नियर अबाउट 30 एलिमेंट्स वेर डिस्कवर्ड. फक्त 30 एलिमेंट डिस्कवर झालेले होते. आणि त्याच्यानंतर आता 118 एलिमेंट्स डिस्कवर झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे दिवसेंदिवस एलिमेंट शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा वाढलेली आहे. एलिमेंट्स, सर्च ऑफ एलिमेंट सुद्धा वाढलेले आहे. त्याचबरोबर त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा जो डेटा कलेक्शन आहे तो सुद्धा वाढलेला आहे. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स वाढले आणि नंबर ऑफ एलिमेंट्स सोबत त्याचा डेटा सुद्धा वाढला. मग आता हा डेटा, नंबर ऑफ एलिमेंट्स आणि त्याचा डेटा एकत्रित रिलेटिव्हली जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर ते क्वाईट डिफिकल्ट आहे. ठीक आहे ना, एकत्रित रिलेटिव्हली आपल्याला स्टडी करणं क्वाईट डिफिकल्ट आहे. आणि म्हणून ते इझी होण्यासाठी स्टडी ऑफ दिस एलिमेंट्स, या एलिमेंटचं स्टडी इझी होण्यासाठी त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. जर आपण क्लासिफाय केलं तर काय होईल, आपल्याला रिलेटिव्ह स्टडी करता येईल बऱ्याचशा, किंवा 118 एलिमेंट्सचा रिलेटिव्ह स्टडी करता येईल एकमेकांसोबत जर त्याला आपण व्यवस्थितपणे क्लासिफाय केलं. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन एलिमेंट्सचं जे सुरुवातीला करण्यात आलं ते असं की मेटल, नॉन मेटल, नंतर काही वर्षांना परत त्याच्यात मेटलॉइड ॲड करण्यात आलं. म्हणजे जेवढे काही एलिमेंट्स आहेत आधी त्यांची कॅटेगरी अशी केली होती, मेटल आणि नॉन मेटल. ठीक आहे, मग काही दिवसांना लक्षात आले की काही एलिमेंट्स हे मेटलही नसतात, नॉन मेटलही नसतात, किंवा दोन्ही प्रॉपर्टीज दाखवतात मेटल आणि नॉन मेटलच्या. तर मग अशा एलिमेंट्सना परत एकदा मेटलॉइड या ग्रुपच्या अंडर त्यांना कॅटेगराईज करण्यात आलं. तर अशा प्रकारे काय झालं, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटची सुरुवात झाली. आता सुरुवातीला डोबेरायनर जे आहे, डोबेरायनरने एक थेअरी दिली होती. डोबेरायनर एक जर्मन सायंटिस्ट होऊन गेला, डोबेरायनर. डोबेरायनरने काय केलं, 1817 मध्ये एक थेअरी दिली. 1817 मध्ये त्याने एक थेअरी दिली आणि थेअरीनुसार त्याने काय केलं, जे केमिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या याचं रिलेशन त्याने ॲटॉमिक मासशी जोडलं. ठीक आहे ना. सो डोबेरायनर गिव्स द रिलेशन बिटवीन ॲटॉमिक मास अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स. आणि त्याच्यानुसार त्याने काय केलं, 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप बनवला आणि 3 एलिमेंट्सला, त्या ग्रुपमधल्या एलिमेंट्सला त्याने काय केलं, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासच्या याच्यात पुटअप केलं. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, त्याने एक ग्रुप बनवला होता सोडियम, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. एक ग्रुप बनवला आणि 3 एलिमेंटचा ग्रुप असल्यामुळे याला काय म्हणतात, ट्राईड. ठीक आहे, याला म्हणतात ट्राईड, डोबेरायनर्स ट्राईड. त्याने 3 एलिमेंटचा ग्रुप बनवला ज्याला की आपण काय म्हणतोय, ट्राईड म्हणतोय. आणि याच्यात त्याने काय केलं, एलिमेंट्सला कसं अरेंज केलं, इन देअर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. ठीक आहे, आता पहा त्याच्यानंतर त्याचं स्टेटमेंट काय होतं डोबेरायनरचं, की द ॲटॉमिक मास ऑफ दिस मिडल एलिमेंट, हा जो काही मिडल एलिमेंट असेल या ट्राईड मधला मधातला जो एलिमेंट असेल, या मधातल्या एलिमेंटचं, मिडल एलिमेंटचं जे ॲटॉमिक मास असेल हे कसं असेल, ॲटॉमिक मास ऑफ दिस मिडल एलिमेंट इज द मीन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. ओके, फर्स्ट हा झाला तुमचा फर्स्ट एलिमेंट, हा झाला थर्ड एलिमेंट. तर फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या ॲटॉमिक मासेसची सरासरी.
ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लिथियमचं ॲटॉमिक मास इन जनरल किती असते 6.9 आणि पोटॅशियमचं ॲटॉमिक मास असते 39.1. ठीक आहे. तर या दोघांच्या ॲटॉमिक मासेसची सरासरी म्हणजे काय असेल, या मिडल एलिमेंटचं ॲटॉमिक मास असेल असं त्याने त्यावेळेस सांगितलं. पहा 6.9 प्लस 39.1 केला आपण, त्याची सरासरी काढली तर किती येते 23. ठीक आहे 23. आणि सोडियमचं ऍक्च्युअल ॲटॉमिक मास सुद्धा किती आहे 23. सोडियमचं ऍक्च्युअल ॲटॉमिक मास सुद्धा किती आहे 23. मग त्याने काय स्टेटमेंट दिलं की जेव्हा त्याने ट्राइड फॉर्म केले, ट्राइड म्हणजे ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स, 3 एलिमेंट्सचे जेव्हा त्यानं ग्रुप फॉर्म केला, या ग्रुपमध्ये त्यानं त्या एलिमेंट्सला चढत्या ॲटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये त्याला पुटअप केलं आणि पुटअप केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मिडल एलिमेंटचा जो ॲटॉमिक मास आहे, हे मिडल एलिमेंटच्या ॲटॉमिक मास किती असेल तर या दोन मासेसच्या सरासरी एवढं या मिडल एलिमेंटचं काय असते मास असते त्याने सांगितलं. आणि हे ॲक्च्युअली ठरलं. फक्त ड्रॉबॅक या थेरीचा काय होता, या थेरीचा ड्रॉबॅक हा होता की त्याने काहीच एलिमेंट्स, आता तर 118 एलिमेंट्स आहेत पण त्यावेळेस जेमतेम एलिमेंट्स डिस्कवर झालेले होते, पण त्या जेमतेम एलिमेंट्स पैकी काहीच एलिमेंट्सला हे डोबेरायनल ट्राइड्स थेरी ॲप्लिकेबल होती, बाकीच्या एलिमेंट्सला मात्र ही डोबेरायनलची थेरी ॲप्लिकेबल नव्हती. हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक्स होता डोबेरायनल थेरीचा आणि त्यामुळे डोबेरायनल ट्राइड्सला किंवा ही थेरी जी होती ती कॅन्सल झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थेरी आली न्यूलँड्स ऑक्टेव्ह थेरी. ठीक आहे. डोबेरायनल नंतर जी नेक्स्ट थेरी होती ती होती न्यूलँड्स ऑक्टेव्ह थेरी. न्यूलँड्स ऑक्टेव्ह थेरी. न्यूलँड हा इंग्लिश सायंटिस्ट होता. ठीक आहे. त्याने 1866 ला ही थेरी दिली. 1866 ला ही थेरी दिली आणि सर्वात महत्त्वाचा तो फॅन ऑफ म्युझिक, तो म्युझिकचा दिवाना होता. ठीक आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्याने ही थेरी देताना एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कशा रिलेटेड केल्या ते पाहायचं आहे आपल्याला. तर त्याचं म्हणणं असं होतं न्यूलँडचं की प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारख्याच प्रॉपर्टीज दाखवतो. प्रत्येक 8वा एलिमेंट हा पहिल्या एलिमेंट सारख्या प्रॉपर्टीज दाखवतो. कारण आधी सांगितल्याप्रमाणे न्यूलँड हा कसा होता, त्याला म्युझिकची आवड होती आणि म्युझिकमध्ये नोट असतात. आपल्याला माहिती आहे नोट कसे असतात. सारे जर इंडियन म्युझिक असेल तर सा रे ग म प ध नी आणि परत काय होतो सा. ठीक आहे ना. म्हणजे काय होतो फर्स्ट आणि 8. ठीक आहे. पहिला आणि 8वा जो काही स्वर आहे तो कसा असेल सेम असेल. सेम कन्सेप्ट त्याने अप्लाय केला क्लासिफिकेशन साठी. त्याने काय सांगितलं की पहिला आणि 8वा जो एलिमेंट असतो यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात सेम असतात. ठीक आहे. आणि त्याने मांडले सुद्धा. पहा हायड्रोजन, लिथियम, देन बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, देन फ्लोरीन. ठीक आहे. देन सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, देन फॉस्फरस, सल्फर. ठीक आहे. देन क्लोरीन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. ठीक आहे. तर त्याने काय केलं एलिमेंट्स पहा लक्षात घ्या. हायड्रोजन नंतर जो 8वा एलिमेंट येतो तो कोणता आहे फ्लोरीन, किंवा फ्लोरीन नंतर जो 8वा एलिमेंट येतो तो कोणता आहे क्लोरीन. तर त्याने सांगितलं की या दोघांच्या प्रॉपर्टीज, हायड्रोजन इथे मेन्शन आहे पण या दोघांच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत फ्लोरीन आणि क्लोरीनच्या ह्या कशा असतील सेम असतील. लिथियम आणि सोडियमच्या म्हणजे पहिला फर्स्ट आणि 8 एलिमेंट कोणता आहे, फर्स्ट एलिमेंट लिथियम, 8th एलिमेंट सोडियम, या दोघांच्या प्रॉपर्टीज कशा असतील सेम असतील. किंवा इथे हा फर्स्ट आणि हा 8 तर या सोडियम आणि पोटॅशियमच्या प्रॉपर्टीज कशा आहेत सेम आहेत. किंवा मग बेरिलियम आणि मॅग्नेशियमच्या प्रॉपर्टीज सेम असाव्यात. बोरॉन, ॲल्युमिनियम, कार्बन, सिलिकॉन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि ऑक्सिजन, सल्फरच्या प्रॉपर्टीज या कशा असतील सेम असतील. हे कशानुसार त्याने ठरवले, त्याने सांगितले की फर्स्ट अँड 8th एलिमेंट हॅव द सेम प्रॉपर्टीज.
ठीक आहे, आलं लक्षात. त्याचं म्हणणं काय होतं की पहिल्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज या सेम असायला पाहिजे होत्या आणि त्याने काय केलं, जेवढे एलिमेंट्स होते त्या एलिमेंट्सला असं ऑर्गनाइज केलं त्यांच्या चढत्या ॲटॉमिक मासेस नुसार, और इन द ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. ठीक आहे, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासच्या ऑर्डरमध्ये त्यांनी जेव्हा यांना अरेंज केलं एलिमेंट्सला, तेव्हा त्याला लक्षात आलं की पहिला आणि 8वा एलिमेंट यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहे. तर त्याने हा म्युझिकल कन्सेप्ट इथे वापरला. ठीक आहे, म्युझिकल कन्सेप्ट वापरला. आणि पण या थेरीचा ड्रॉबॅक काय आहे, या थेरीचा महत्त्वाचा ड्रॉबॅक असा आहे की ही थेरी फक्त आणि फक्त कॅल्शियम पर्यंतच ॲप्लिकेबल होती. कॅल्शियम नंतर तर कॅल्शियम पर्यंतच ही थेरी ॲप्लिकेबल होती. नेक्स्ट जेवढे एलिमेंट्स होते त्यांना मात्र ही थेरी ॲप्लिकेबल नव्हती. हा मोस्ट काय म्हणू आपण महत्त्वाचा ड्रॉबॅक या थेरीचा असल्यामुळे ही थेरी सुद्धा जास्त वेळ टिकली नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर जी महत्त्वाची थेरी आली ती होती मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल थेरी, किंवा आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणून मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल किंवा मेंडेलिव्हनी जी काही थेरी दिलेली आहे ही थेरी मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप होती क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये. ठीक आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेंडेलिव्हने सुद्धा ॲटॉमिक मासलाच इथे एलिमेंटच्या